आजचा आरवचा सुट्टीचा दिवस. आरवला घेऊन गेलो बाहेर. त्याच्यासाठी मी त्याला रेडी केलं आणि खाली आम्ही पार्किंगमध्ये आलो होतो. गाडी काढेपर्यंत आरवला एवढी घाई झाली होती की सगळ्यात पहिले त्यालाच पोचायचं होतं. हे बघा, इकडून तिकडे तिकडून इकडे नुसती पळापळी चाललेली होती. त्याला काही दम निघत नव्हता. त्याला असं वाटत झालं होतं की कधी गाडी काढन, मी कधी गाडीवर बसन आणि कधी बाहेर जाईन. फक्त पळत होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो झुडिओमध्ये. आरवला थोडी शॉपिंग करायची होती. तिथे काही शर्ट्स वगैरे पाहायचे होते, ते आम्ही बघितले. क्वालिटी वगैरे छान होती बरं. 149मध्ये हे बघा टी शर्ट होते, छान मस्त होते. तर ह्याच्यातले आम्ही काही सिलेक्ट केले त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मुलींचं पण कलेक्शन, मुलींच्या ड्रेसेसचं वगैरे पण कलेक्शन मस्त होतं. तुम्ही जाऊ शकता, तिथं छान आहे. हे बघा ना, आरवची मस्ती इकडून तिकडे तिकडून इकडे. त्या आरशामध्ये बघून एवढं भारी वाटत होतं ना त्याला. त्याच्यानंतर हे बघा, ते बटन दिसते का समोर, ते बटन त्याला सारखं प्रेस करायचं होतं. थोड्या वेळ थांबायचं, त्या बटनकडे जायचं, ते बटन प्रेस करायचं. एक छोटा मुलगा होता पलीकडून, त्या मुलाला दादा बोलायचा आणि पळायचं, दादा बोलायचं आणि पळायचं. लिपस्टिकचं कलेक्शन बघा किती सुंदर आहे, छान होते. ट्रायल बेस होता. तर मला ह्याच्यातली एक लिपस्टिक घ्यायची होती. मला घ्यायच्या अगोदर आरवने माझ्यासाठी चूज केलेली लिपस्टिक. हे बघा, रेड कलरची लिपस्टिक त्यानंच चूज केलेली. ते पण त्यालाच करायचं असते. फक्त पळापळी चालली. एवढा एन्जॉय केला ना त्याने, फक्त पळतच होता. हात पण लावू देत नव्हता त्याच्या अंगाला. बघू शकता तुम्ही कसा पळतोय नुसता. झुडिओतली काही शॉपिंग केली आम्ही. त्याच्यानंतर आम्ही गेलो आरवच्या फ्रेंडकडे. हे बघा, तिथं पण त्याने खूप सारं एन्जॉय केला. अनप्लॅनेड होतं बरं हे सारं, पण सगळं प्लॅनेड झालं. त्याच्यानंतर हे बघा, घरी गेल्याच्यानंतर ते बघा, तो मुलगा जो आहे त्याचं नाव प्रियांश आहे. तो काय त्याला बॉल देत नव्हता. चालली होती त्यांची मस्ती, खेळत पण होते, भांडत पण होते. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो व्हेज थाळी खायला. व्हेज थाळी पण मस्त होती. तिथे मग आम्ही छान अशी व्हेज थाळी खाल्ली. आरवने पण एन्जॉय केला आणि त्याच्यातलं स्वीट वगैरे पण त्यानं पण खाल्लं. काही मस्त वाटलं त्याला, खूप भारी. त्याच्यानंतर मग आरवचे काही फोटोज वगैरे काढले आणि आम्ही घरी आलो.